नमस्कार मंडळी मित्रांनो, ही गोष्ट ऐकायला जितकी सोपी वाटते तितके विचार करण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी आहे की इतके सामान्य, स्वस्त आणि सर्वत्र दिसणारे शेंगदाणे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि संपूर्ण जीवनासाठी किती आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकतात. ही काही सामान्य गोष्ट नाही, तर निसर्गाची एक अशी देणगी आहे जी आपल्या शरीराला आतून मजबूत बनवते आणि आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याची शक्ती देते. शेंगदाणे ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या आसपास जवळजवळ सर्वत्र सहजपणे दिसून येते. तुम्ही एखाद्या लहान गावातील बाजारात जा किंवा मोठ्या शहराच्या रस्त्यावरून चालताना एखाद्या गाडीवर किंवा लहान दुकानदाराकडे पहा, तिथे शेंगदाणे नक्कीच मिळेल. हे इतके सहज उपलब्ध होतात आणि स्वस्त आहे की प्रत्येक व्यक्ती, मग ती गरीब असो वा श्रीमंत, कोणताही संकोच न करता बागडता ते खरेदी करते आणि मोठ्या आवडीने खाते. विशेषतः जेव्हा हिवाळ्याचा ऋतू येतो आणि थंड वारे हळूहळू शरीराला स्पर्श करू लागतात, तेव्हा बहुतेक लोकांना शेंगदाणे खूप आवडतात. शेकोटीजवळ किंवा उन्हात बसून शेंगदाणे खाणे ही जणू हिवाळ्याच्या दिवसातील एक अस्मरणीय आठवण बनते. याचे कारण असे आहे की शेंगदाणे शरीराला आतून गरम ठेवतात आणि थंडीमुळे येणारा अशक्तपणा, आळस आणि थकवा दूर करतात. आयुर्वेदातही शेंगदाण्यांचा एक अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जा देणारा आहार मानले गेले आहे. त्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आपल्याला दैनंदिन थकव्यापासून वाचवतात. म्हणूनच लोक त्याला प्रेमाने गरिबाने बदाम म्हणतात, कारण त्यात बदामामध्ये असलेले जवळपास सर्वच गुणधर्म आढळतात. पण त्याची किंमत खूप कमी असल्यामुळे प्रत्येकजण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स यासारखे अनेक आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ शरीर मजबूत बनवत नाहीत, तर मन आणि हृदय या दोन्हींच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जातात. याची सर्वात मोठी खासियत ही आहे की ते चविष्ट असल्यासोबतच आरोग्यदायी असतात आणि प्रत्येक वर्गातील व्यक्ती सहजपणे त्याचा समावेश आपल्या आहारात करू शकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण दररोज थोडे शेंगदाणे खाल्ले तर ते आपल्या शरीराला किती प्रकारे फायदा पोहोचवू शकतात? बरेच लोक शेंगदाणे खातात, पण त्यांना हे माहीतच नसते की त्यांच्या शरीरात कोणत्या चांगल्या प्रक्रिया सुरू करतात आणि कोणते आजार दूर ठेवतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की शेंगदाण्यांचे कोणते गुणधर्म आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहेत. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात आणि आपले वय काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स याबद्दल काय सांगतात आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती असावी जेणेकरून त्याचा शरीरावर पूर्णपणे परिणाम दिसून येईल आणि कोणकोणतेही नुकसान होणार नाही. विशेषतः ज्या लोकांना डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात. लोकांना त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण शेंगदाणे कसे, केव्हा आणि किती प्रमाणात खावेत जेणेकरून त्याचा फायदा जास्त मिळेल आणि शरीराला कोणताही हानी होणार नाही हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आता वेळ न घालता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी शेंगदाण्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि खास गुणधर्म जाणून घेऊया जो त्यांना इतर गोष्टींपेक्षा वेगळा बनवतो, आणि तो म्हणजे शेंगदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात आढळत नाहीत. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL अजिबात नसते. उलट ते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्याचे काम करतात, ज्यामध्ये लोक हृदयविकार, रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यासाठी शेंगदाणे एका नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करू शकतात. हे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात, हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवतात आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांपासून वाचण्यास मदत करतात.
आता मधुमेहाबद्दल बोलण्याचे झाल्यास शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ 14 असतो. याचा अर्थ असा आहे की ते खाल्ल्यानंतर शरीरातील ग्लुकोज हळूहळू वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी शुगर लेवल अचानक वाढत नाही. याच कारणामुळे मधुमेहाचे रुग्ण कोणत्याही भीतीशिवाय ते खाऊ शकतात. शेंगदाणे केवळ रक्तातील साखरच नियंत्रित करत नाहीत तर दीर्घकाळ ऊर्जा देखील प्रदान करतात, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीराची ताकद वाढवायची असेल आणि नेहमी सक्रिय राहायचे असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक एनर्जी बूस्टर ठरू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रथिनांबद्दल बोलायचे आहे. झाल्यास 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रथिने आढळतात, जी खूप मोठी मात्रा आहे. याची तुलना जर 100 ml दुधाशी केली तर शेंगदाण्यामध्ये जवळपास 8 पट जास्त प्रथिने असतात आणि जर अंड्याशी तुलना केली तर ते सुमारे दुप्पट प्रथिने प्रदान करतात. प्रथिने शरीराचे स्नायू, हाडे आणि पेशी मजबूत करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शरीरातील टॉक्सिन स्टॅमिना वाढवतात, थकवा कमी करतात आणि व्यक्तीला दिवसभर ऊर्जावान ठेवतात. याशिवाय शेंगदाण्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही खूप संतुलित आणि चांगले आढळते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहे. कॅल्शियमला शरीराचे मूलभूत खनिज म्हटले जाऊ शकते आणि त्याशिवाय ना हाडे मजबूत राहू शकतात ना दात निरोगी राहू शकतात. जर शरीरात हळूहळू कॅल्शियमची कमतरता होऊ लागली तर हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यात वेदना आणि सूज जाणवू शकते, दात लवकर गिळतात किंवा पडू शकतात. आणखी इतकेच नाही तर आपल्या संस्थेवर देखील त्याचा वाईट परिणाम दिसून लागतो. अनेकदा असे दिसून आले आहे की ज्या लोकांना शरीरात कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्या हृदयाचे ठोके देखील अनियमित होतात. परंतु जर एखादी व्यक्ती नियमितपणे दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करत असेल तर तिला पुरेसे कॅल्शियम मिळत राहते. त्यामुळे तिची हाडे मजबूत राहतात, दातांचे आरोग्य टिकून राहते आणि स्नायूंची ताकदही दीर्घकाळ टिकून राहते. म्हणून असे म्हणता येईल की शेंगदाणे एका स्वस्त आणि नैसर्गिक कॅल्शियम सप्लिमेंट्स प्रमाणे काम करतात. शेंगदाण्यामध्ये आयर्न म्हणजेच लोह तत्व देखील चांगल्या प्रमाणात आढळते. हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचमुळे ज्या लोकांना शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा ते अनिमिया सारख्या आजाराने ग्रस्त असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे एक खूप चांगला आणि प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात असते तेव्हा ऑक्सिजनचा प्रवाह संपूर्ण शरीरात योग्य प्रकारे होतो, ज्यामुळे व्यक्ती अधिक सक्रिय, ऊर्जावान आणि चपळ वाटते. या कारणामुळे शेंगदाण्यांना अनेकदा ऊर्जा देणारे आणि ताकद वाढवणारे अन्न म्हटले जाते. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन B म्हणजेच नायसिन देखील चांगल्या प्रमाणात असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. जर तुमची त्वचा खूप कोरडी राहत असेल, त्यावर खाज किंवा जवळ जाणवत असेल किंवा लालसरपणा दिसत असेल तर शेंगदाण्यांचे नियमित सेवन हळूहळू या सर्व समस्यांपासून आराम देऊ शकते. व्हिटॅमिन B3 त्वचेला आतून पोषण देऊन तिला मुलायम आणि निरोगी ठेवते. केवळ त्वचाच नाही तर ती मेंदूची कार्यक्षमता देखील सुधारते. हे मानसिक ताण, चिंता आणि डिप्रेशन यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. जर एखाद्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, झोप पूर्ण होत नसेल किंवा पोटात गडबड आणि अपचनासारखी समस्या देखील तरीही शेंगदाणे खाणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्यांमध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व असते, ज्याला फोलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B9 म्हटले जाते. हे व्हिटॅमिन शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा शरीरात फोलिक ॲसिडची कमतरता कमी होते तेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, धाप लागणे, लक्ष केंद्रित न होणे आणि विसरण्यासारख्या समस्या सुरू होतात. जर शेंगदाण्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले तर शरीरात नेहमी पुरेशी ऊर्जा टिकून राहते आणि रक्ताच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येपासून बचाव होऊ शकतो.
विशेषतः गर्भवती महिलांसाठी फोलिक ॲसिड अत्यंत आवश्यक असते, कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे गर्भधारणे दरम्यान डॉक्टर देखील महिलांना शेंगदाणे किंवा फोलिक ॲसिडने भरपूर असलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांचा आणि आपल्या नियमित आहाराचा भाग नक्कीच बनवले पाहिजे, ज्यामुळे त्यांना केवळ स्वतःच्या शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते असे नाही, तर गर्भातील बाळाच्या निरोगी विकासातही मदत मिळते. यासोबतच शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखी महत्त्वपूर्ण खनिजे ही मोठ्या प्रमाणात आढळतात. ही दोन्ही खनिजे आपल्या मज्जासंस्थेला योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतात आणि शरीरातील हार्मोन संतुलन राखण्यासाठीही खूप उपयुक्त मानली जातात. मॅग्नेशियम नावाचे हे खनिज शरीरातील 300 पेक्षा जास्त महत्त्वाच्या एन्झाईम्सच्या कार्याला नियंत्रित करते. त्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया योग्यरित्या चालू राहतात. हे केवळ हाडेच मजबूत बनवत नाहीत, तर स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या चांगल्या कार्यामध्येही मदत करते. दुसरीकडे मॅंगनीज शरीरात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवण्यात मदत करते. त्यामुळे शरीराच्या पेशी लवकर नष्ट होत नाहीत आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठीही ते प्रभावी ठरते. हे दोन्ही घटक पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता मजबूत ठेवण्यास सहाय्य मानले जातात. विशेषतः मॅग्नेशियम महिलांची मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि हार्मोन असंतुलन दूर करण्यास मदत करते. तसेच ते शरीरात कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यासही मदत करते, ज्यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक राहतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा, लवकर थकवा येणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारख्या समस्या दूर राहतात. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन देखील भरपूर प्रमाणात असते. हे एक खूप महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीराची त्वचा, पेशी आणि स्नायूंचे संरक्षण करते. हे व्हिटॅमिन केवळ त्वचेला तरुण, मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करत नाहीत, तर ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे, जे आपल्या त्वचेला कोरडेपणा, सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि बाहेरील नुकसानदायक घटकांपासून वाचवून तिचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यास मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन ईचे प्रमाण कमी झाले किंवा त्याची कमतरता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम सर्वात आधी आपल्या त्वचेवर आणि स्नायूंवर दिसून येतो. त्वचा हळूहळू कोरडी, निस्तेज आणि निर्जीव होते. तिच्यातील ओलावा नाहीसा होऊ लागतो, त्यामुळे ती फिकट दिसू लागते. त्यावेळी स्नायूंमध्ये ताण, आळखणे किंवा वेदना यासारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा शरीरात सूज देखील वाढते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. परंतु जर तुम्ही दररोज थोडेसे शेंगदाणे आपल्या आहारात समाविष्ट केले, तर या सर्व समस्यांपासून बचाव होऊ शकतो आणि तुमची त्वचा आतून मॉइश्चराइज, चमकदार आणि निरोगी राहते. शेंगदाण्यामध्ये असलेले नैसर्गिक व्हिटॅमिन ए केवळ त्वचेला पोषण देत नाहीत, तर पेशींचे संरक्षण करते आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवते. जर शेंगदाणे नियमितपणे मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते वृद्धत्वाची लक्षणे उशिरा येण्यास मदत करतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाण्यांचा ऊर्जा आणि सौंदर्य या दोन्हींचा नैसर्गिक स्रोत मानले जाते. आता जर आपण याकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त या दोन्ही दोषांना संतुलित करणारी गोष्ट म्हटले गेले आहे. जेव्हा शरीरात वात आणि पित्त असंतुलित होतात, तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारच्या पचन संबंधित समस्या येऊ लागतात, जसे की वारंवार गॅस होणे, पोट फुगणे, भूक न लागणे किंवा बद्धकोष्ठीची समस्या होणे. परंतु जर शेंगदाण्यांचे सेवन संतुलित प्रमाणात केले, तर ते पचनक्रिया मजबूत करतात आणि अन्न व्यवस्थित पचनास मदत करतात. याशिवाय शेंगदाणे शरीराची प्रतिक्रिया शक्ती देखील वाढवतात. ते शरीराला सर्दी, खोकला आणि घशात दुखण्यासारख्या हंगामी आजारांपासून वाचवतात. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाण्यांचे सेवन शरीराला आतून गरम ठेवते, त्यामुळे थंड हवा आणि वातावरणाचा प्रभाव कमी होतो. म्हणून असे म्हटले जाऊ शकते की थंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे एका नैसर्गिक उष्णता देणाऱ्या अन्नाप्रमाणे काम करतात आणि शरीर मजबूत बनवतात. आता शेंगदाणे किती आणि कसे खावेत, जेणेकरून शरीराला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल, याबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वात फायदेशीर मानले जातात.
तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता किंवा घरी मंद आचेवर भाजू शकता. अशा प्रकारे शेंगदाणे खाल्ल्याने त्यातील पोषक तत्त्वे सुरक्षित राहतात आणि शरीराला पूर्ण लाभ मिळतो. दररोज जर तुम्ही सुमारे 40 ते 50 ग्रॅम म्हणजेच मूठभर शेंगदाणे खाल्ले तर ही मात्र शरीरासाठी पूर्णपणे पुरेशी आणि आरोग्यदायी मानली जाते. परंतु लक्षात ठेवा की शेंगदाणे मर्यादित प्रमाणातच खावेत, कारण त्यात फॅट म्हणजेच नैसर्गिक चरबी आढळते. जर ही चरबी जास्त प्रमाणात शरीरात गेली तर ती वजन वाढण्याचे कारण बनवू शकते. त्यामुळे ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी शेंगदाण्याच्या प्रमाणावर विशेष लक्ष दिले पाहिजे. जर कोणाला मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर अशी लोकांनी शेंगदाणे खाऊ शकतात, पण ते मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात शेंगदाणे खाणे योग्य नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी लोक अनेकदा विसरतात ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्यास घशात जळजळ, खवखव, खोकला किंवा कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे असा सल्ला दिला जातो की शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे, जेणेकरून शरीरावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. जर तुम्ही तुमचे शेंगदाणे खाण्याचे तेल बदलण्याचा विचार करत असाल तर शेंगदाण्याचे तेल एक खूप चांगला आणि आरोग्यदायी पर्याय असू शकतो. हे तेल रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलके, चवदार आणि हृदयासाठी जास्त फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्याचे तेल शरीरातील LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते, ज्यामुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते. जर तुम्हाला शेंगदाण्याचे फायदे आणखी वाढवायचे असतील तर ते गुळासोबत खाणे हा एक उत्तम उपाय आहे. शेंगदाणे आणि गुळाचे मिश्रण शरीराला प्रचंड ताकद देते, उष्णता प्रदान करते आणि रक्ताच्या कमतरतेशी लढण्यास मदत करते. हे दोन्ही मिळून शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. जे लोक अनेकदा थकवा जाणवतात, हिवाळ्यात आळस येतो किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचे हे मिश्रण खूप प्रभावी ठरू शकते. हे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते आणि दिवसभर सक्रिय ठेवते. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेल की हे स्वस्त, सामान्य आणि सर्वत्र मिळणारे शेंगदाणे प्रत्यक्षात किती शक्तिशाली आणि फायदेशीर आहेत. जर तुम्ही आतापर्यंत याला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले नसेल तर आजपासूनच याला आपल्या आहारात स्थान द्या. शेंगदाणे एक असे सुपरफूड आहे जे प्रत्येक वयात, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक ऋतूत शरीराला फायदा पोहोचवू शकतो. हे कोणत्याही दुष्परिणामाशिवाय शरीराला नैसर्गिक ताकद, ऊर्जा आणि आरोग्य देते. जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी चांगली, उपयुक्त आणि प्रेरणादायी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि आपले कुटुंब, नातेवाईक आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून सुद्धा शेंगदाण्याच्या या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक फायद्याविषयी जाणून घेऊ शकतील आणि आपल्या जीवनात त्याचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.